सुरुवातीला म्हणजे कॉलेज जीवनामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांचा विचार मी पहिल्यांदा भेटलो, त्याच्यानंतर सातत्याने मी बाबासाहेब वाचत गेलो 8 ते 10 वर्ष. तत्पूर्वी माझं सगळं जे सोशलायझेशन आहे ते भक्त असण्याचं रॉ मटेरियल त्याला म्हणता येईल तसं होतं. म्हणजे गणपती अकरमशेषाची आवर्तनं मी केलेली आहे, सगळं केलेलं आहे, गौरी गणपती सगळं केलेलं आहे, गणपतीच्या आरत्या माझ्या तोंडपाठ होत्या. सगळं केलेल्यानंतर ज्यावेळेस कधीतरी बाबासाहेब आंबेडकर भेटले त्यावेळेस ते अगदी रात्रीचा दिवस करून मी वाचलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये बीचका रस्ता तर होताच, परंतु कुठलाच रस्ता नव्हता, तो अंधकारमय, मी खड्ड्यात जातोय असं मला दिसत होतं. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस मला बाबासाहेब भेटत गेले, मी वाचत गेलो, माझ्या लक्षात आलं की हा जो चष्मा माझ्या डोळ्यात आला तो बाबासाहेबांच्या विचाराचा चष्मा झालेला. कारण इतक्या वेळ वाचल्यामुळे चष्मा डोळ्यावरती आलेला. आणि तो अशासाठी की या चष्म्यातून आता सगळा बनाव भेदून मला सगळं स्वच्छ दिसतं. यात कोणी मला फसवू शकत नाही, माझी कोणी लाडीदाबाजी करू शकत नाही. आणि मनाचं स्वातंत्र्य काय असतं आणि आपण जी भूमिका घेतो ती ठामपणे मांडण्याचं जे सामर्थ्य मला मिळाले ते बाबासाहेबांच्या विचारांनी मला झालं. ज्यावेळेस माझ्या हातात किंवा मला या पुस्तकांबद्दल पहिल्यांदा कळलं बीच का रास्ता नाही होता आणि मी भूतानकडे चाललो आहे, त्यावेळेस मी संदीपजींना खरं फोन केला. मी त्यांना विचारलं की तुम्ही बीच का रास्ता हे नाव का ठेवलं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती की बुद्धांचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे, सर म्हणाले दिलीप चव्हाण सर. मग बीच का रास्ता म्हणजे काय, थोडीशी शंका, म्हणजे सर्वसामान्य वाचक म्हणून माझ्या मनात एक शंका आली की असं नाव का ठेवावं असं वाटलं. तर आता त्यांनी मला त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि ते स्पष्टीकरण ऐकल्यानंतर माझ्या हातात ती पुस्तकं पडली आणि मी ती वाचली. वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जी माझी भूमिका आहे गौतम बुद्धांच्या धर्माबद्दल किंवा तो मार्ग अनुसरणाबद्दल आणि संदीप सारंग यांची भूमिका आहे ही समान आहे. परंतु आमच्या दोन समान भूमिकेबरोबर एका व्यक्तीची भूमिका ही खूप समान आहे असं मला वाटलं. ती म्हणजे प्रदीप गोखले यांची. जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये फिलॉसॉफी डिपार्टमेंटमध्ये होते बरेचसे. त्यांनी पुस्तक लिहिलं धर्म ते धम्म आणि याच्यात त्यांनी अशा प्रकारची भूमिका जी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय, संदीप सारंगजींनी आज पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न करतोय, ती खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली. मला असं वाटतं राजा कांदळकर सरांनी जे मत व्यक्त केलं ते खरं विचारात घेतलं पाहिजे आपल्याला. कारण काय होतं की जसं मी आत्यंतिक अधम्माकडून सधम्माकडे आलो, तो माझा प्रवास फटक्यात झाला नाही. म्हणजे मला कोणीतरी बाबासाहेब आंबेडकर इंट्रोड्यूस केलं, डेफिनेटली वी स्टार्टेड विथ अॅनिलेशन ऑफ कास्ट. सगळ्यांना माहिती, आपण सगळे वाचतो. वाचल्यानंतर आपलं अगदी म्हणजे असं वाटतं की डोक्यामध्ये एक 5000 वोल्टचा हॅलोजन बल्ब पेटलाय की काय. पण त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर सातत्याने बाबासाहेब वाचत गेलं पाहिजे. बाबासाहेब वाचत असताना त्यांनी व्यवहारामध्ये, चळवळीमध्ये आपला विचार हा न थोपता इतरांवरती त्यांनी मित्र मिळवले, इतर जातीतून, इतर समाजातून, इतर चळवळीतून. आणि फार महत्वाची गोष्ट मला इथे अधोरेखित करायची वाटते. आपण ज्यावेळेस अधम्माकडून सधम्माकडे जातो तेव्हा त्या प्रवासात माझ्या मते, कारण तो प्रवास मी केलेला आहे, 3 टप्पे येतात प्रामुख्याने. पहिल्या टप्प्यात साहजिकच आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचा, म्हणजे मी बहुजन समाजातल्या मुलांबद्दल बोलतोय माझ्यासारख्या, जे चळवळीतले आहेत किंवा मी म्हणून कम्युनिस्ट आहेत किंवा समाजवादी आहेत, त्या मुलांना तो प्रश्न तितका पडत नाही. त्याचं कारण असं की आई वडिलांची भूमिका ही स्ट्रॉंग असते. मी अशा लोकांबद्दल बोलतोय की जसं मॅडम म्हणाल्या की बाहेर वेगळं आणि आत वेगळं, असं नाही. म्हणजे आतमध्ये देवाचं भजन आणि बाहेर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचं कीर्तन, असं नाही. प्रामाणिक लोक आहेत, मला माझ्या पाहण्यात आहेत की जे समाजवादी जरी असले, कम्युनिस्ट जरी असले तरी त्यांची भूमिका निधर्मी राहिलेली. आणि निधर्मी राहिली म्हणजे काय, तर त्यांना मला आज सांगावं वाटतं की निधर्मी भूमिका आणि गौतम बुद्धांची भूमिका ही फारशी वेगळी नाही, ही तीच आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो, आपण एक बहुजन कुटुंबातला मुलगा, सोशलायझेशन बऱ्यापैकी भक्त म्हणून रॉ मटेरियल झालेलं असतं, त्याच्या मनात काय येतं की त्याला समजत असतं बऱ्याच वेळा की अरे या धर्मामध्ये काहीतरी विसंगती आहे, त्याच्यामध्ये काही विरोधाभास आहे. पण ते विरोध करण्याची ताकद किंवा त्या विचारांची स्पष्टता त्याच्यामध्ये नसल्यामुळे तो ते कॅरी फॉरवर्ड करत असतो. शाळा कॉलेजात काहीतरी कोण एखादा चांगला शिक्षक मिळाला किंवा उपजात वाचनाची आवड असली तर मग बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांची ओळख होते. आणि त्या ओळखीतून जसं जसं आपण वाचायला लागतो तसं तसं आपल्याला कळायला लागतं की धर्म म्हणून ज्या चालीरीती
जे कर्मकांड आपण करत आलेलो आहे ते निखालसपणे चुकीचं आहे. आणि मग तू त्याच्या विरुद्ध बोलायला लागतो, कुटुंबातल्या सगळ्यांना सांगायला लागतो की हे चुकीचं आहे, तुम्ही जे करताय ते अत्यंत चुकीचं आहे. आणि कुटुंबातले सगळे पण काय त्यांना माहित नसतं बहुतेक कुटुंबातल्या आई वडिलांना, आजी आजोबांना, आणि मग ते ऐकतात कुतुहलाने, मला बोलवतात. त्याच्यासाठी तो स्टेज फार इम्पॉर्टंट असतो की त्याला कळलेलं असतं की मला काहीतरी वेगळं कळालं, आतापर्यंत माझ्या कुटुंबातल्या लोकांना माहित नाही ते मला कळालेलं आहे. सो ही वॉज शी गेट व्हेरी एम्पॉवर्ड कळाल्यामुळे. परंतु सेकंड स्टेज मध्ये काय होतं की जेव्हा तो सातत्याने भूमिका मांडायला लागतो, मग ते घरगुती तुमचे लग्न समारंभ असू द्या, तुमचे बारशाचे समारंभ असू द्या, तर होतं काय की सुरुवातीला कुतूहलाने ऐकणारे कुटुंबातले लोक आप्तस्वकीय तुमच्यापासून हळूहळू वेगळे करायला लागतात. तुम्हाला वाईट लागतं थोड्या प्रमाणे की ठीक आहे म्हणजे हा एक तेच बोलत असतो काय. आणि महत्वाचं काय की आपल्याला स्वार्थ धर्माशी किंवा धर्माशी अटॅच नाही करता आला आतापर्यंत. त्यामुळे कदाचित धर्माच्या मार्गावर जसं पाटील साहेब म्हणाले ते फार अवघड काम आहे करणं. परंतु इथे म्हणजे आपण ज्या पद्धतीने हिंदू धर्म लोक पाळतात तो स्वार्थाशी अटॅच केलेला आहे. जसं सर म्हणाले की शुक्रवारचं व्रत, वैभवलक्ष्मी व्रत, गुरुवारचं अजून काही महालक्ष्मीचं व्रत, ह्याच्यामध्ये काय ती पोथी जर तुम्ही वाचली, म्हणजे माझ्या इथे करायची म्हणून मी वाचेल तर माझ्या लक्षात आलं की त्यात तुम्हाला सांगितलंय ते अमुक केलंय तर तुम्हाला हे मिळणार आहे. म्हणजे माझा स्वार्थ सिद्धी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे श्यामबाईच्या आईने ते व्रत केलं नाही म्हणून ते सगळं राज्य कारभार सगळं येतो. पण नंतर तिच्या मुलीने ते व्रत केलं म्हणजे झालं. म्हणजे काय, इफ यू डू दिस यू विल गेट दिस, इफ यू डोंट डू दिस यू विल नॉट गेट एनिथिंग. हा जो काही स्वार्थाला अटॅचमेंट केली आहे धर्माची, ती धर्मामध्ये करायची बुद्धाने गरज वाटली नाही. इथे होतं काय, ज्यावेळेस तुम्ही आत्यंतिक अधर्मामध्ये असता त्यावेळेस तुम्हाला कुठल्या तरी महापुरुष आहे, काहीतरी झालेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, आता जे चाललेलं आहे ते पूर्वायुष्याची जाऊन त्याचं फळ आहे, त्यामुळे ते प्रिडेस्टिनेशन झालेलं आहे. तुम्ही आताच्या आयुष्यात त्याला बदलू शकत नाही. ही भूमिका तुम्हाला दिलेली. तिथून उचलून ज्यावेळेस तुम्ही बुद्ध धर्मामध्ये येतात तर गौतम बुद्ध तुम्हाला काय सांगतात, व्हॉट यू विल थिंक यू विल बिकम. हे किती लोकांना मान्य होऊ शकतं. माझ्या जीविताची जबाबदारी माझ्यावरती, माझ्या खांद्यावर जे डोकं आहे त्याच्या मनुष्यांनी मला माझ्या रोजीरोटी कमवायचे, हे किती लोकांना मान्य करू शकतात. आणि अत्यंतिक जेव्हा आपण म्हणतो रिसेशनचा काळ आहे त्या काळामध्ये पण आपण बघू शकतो की लोक देवा धर्माकडे जास्त लागतात, कारण कुठेतरी स्वार्थ सिद्धी ही धर्मामध्ये गुंतवलेली आहे. सेकंड स्टेज मध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या अडचणींना समोर जातो ती व्यक्ती, त्यावेळेस ती जर मानसिक कणखर नसेल तर मात्र ती डगमगते. आणि मग काय होतं की जो बहुतांशी लोक त्या सेकंड स्टेज मधून यू टर्न मारून परत आपल्या अधर्माकडे येतात, परत उपास नवस करायला लागतात. किंवा काही 20% किंवा 30% लोक असतात ते 20 असतात. म्हणजे काय करतात की चळवळीतल्या मित्रांना भेटलं की जय भीम म्हणायचं, बाबासाहेब आंबेडकर जय म्हणायचं, शाहू महाराज, अगदी अगदी सगळं काही सागर संगीत असतं. घरात आल्यानंतर मग गौरी गणपती महालक्ष्मी दुखवायचं नाही मला, आपल्याला सगळ्यांना समोर घेऊन चालायचंय, समन्वय साधायचं. पण ते खरोखर समन्वय साधतात का, मला असं वाटतं की ते अधांतरी जगणं जगतात. कुठंतरी त्यांची भूमिका त्यांनाही मान्य नाही ती काय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींना निर्भयपणे तोंड देऊन जे एकाकीपणे उभे राहतात, लढतात आणि बौद्धांकडे जातात, आपला प्रवास कंप्लीट करतात, त्या लोकांचं खरंच कौतुक केलं पाहिजे, ते अभिनंदनास पात्र आहे. म्हणून या पुस्तकातील ज्या ज्या लोकांचं म्हणजे पळगाम सांस्कृतिक निष्ठांतरायचं या पुस्तकात समाविष्ट असलेल्या सगळ्या लेखकांचं मला जे कौतुक करायचं वाटतं ते याच, कारण त्यांनी त्यांचा प्रवास कंप्लीट केला, हे फार महत्वाचं आहे. आणि आता महत्वाच्या मुद्द्याकडे मला यावंसं वाटतं की आपण म्हणतो आस्तिक आणि नास्तिकवाद दोन टोक आहेत. म्हणजे समजा मित्र मॅडमने जे मांडलं ते त्यांच्यामध्ये जे ठाम आलेलं आहे त्यात ते बुद्धांना भेटलेले, बाबासाहेबांना भेटलेले, आणि आय कॉंग्रॅच्युलेट कम्प्लिटली. ते होतं जर तुम्ही भेटता, तुम्ही ते विचार आत्मसात करता आणि तुम्ही म्हणता की ही माझी भूमिका आहे, मी याच्यापासून धरणार नाही, तो ठामपणा तुमच्यामध्ये येतो. परंतु राजा कांदाकर जे सांगितलेलं आहे ते पण महत्वाचं आहे की मला हे कळलेलं आहे, कदाचित मला कुठेतरी जर तुमच्या वडिलांचा तुम्हाला वारसा लाभलेला आहे याच्या आधी तुम्हाला तो कणखरपणा तुम्हाला मिळालेला आहे. बऱ्याच लोकांच्या बाबतीत तसं होत नाही. बुद्धांकडे येणाऱ्या जी बहुजन समाजातली मुलं आहेत, म्हणजे माझ्यासारखी मुलं आहेत,
त्यांना ते त्यांच्या घरातले पहिली व्यक्ती असतात जे गौतम बुद्धांना भेटतात आणि ते बाय चॉईस भेटलेलं असतं, बाय फोर्स नसतं. परंतु याच्यामध्ये आपण बघताना वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे मी सध्या जन्मजात समाजातून आलेलो आहे आणि गांधर्व समाजाने सांगितलं ते सगळं बरोबर आहे, कारण आपण ते कट्टर होऊ शकत नाही. आपल्याला मित्र मिळवायचे, आपल्याला वेगवेगळ्या संघटनेतून वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून आलेले लोक आपल्याला हवेत. आपला मार्ग हा मित्र जिंकण्याचा मार्ग आहे, बुद्धांचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे आणि आपल्याला समन्वय साधायचा, बीज का असता मिळायचा. म्हणून धर्माचं महत्व काय आहे हे सगळ्या नास्तिकांनी लक्षात घेतलं पाहिजे मला असं वाटतं. कारण ज्या वेळेस मला वाटतं 1940 साली आशा प्रमोदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलाखत दिली, त्यावेळेस मुलाखतकारांनी बाबासाहेबांना विचारलं की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये धर्माचं महत्व काय. तर बाबासाहेबांनी खूप मार्मिक उत्तर दिलं. बाबासाहेब म्हणाले की कुठल्या तरी धर्माचं मानवी जीवनावरती, त्याच्या विचारांवरती नियंत्रण असलं पाहिजे, कारण बुद्धीचा किंवा कायद्याचा संबंध बुद्धीशी जुळतो, परंतु धर्माचा संबंध हा भावनात्मकतेचा जातो आणि भावनात्मकतेचा मानवी जीवनामध्ये फार महत्वाचा संबंध. कारण जर आपण असं म्हटलं की माणूस भावनाशील नाहीये आणि त्यांनी रॅशनल राहावं, त्यांनी सगळ्यात राहावं, व्यवहारात तसं होत नाही. व्यवहारात माणूस फार भावनाशील असतो, तो भावनेने विचार करणार नसतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जर आपण असं म्हटलं की मी जर व्हा तर दरेक माणसाला जर पोलिसाची गरज लागेल. परंतु हा धर्म कुठला हे आपल्याला तपासून घेण्याची गरज आलेली आहे असं वाटतं. इव्हन कालमार्क्स जेव्हा म्हणजे मी जोरदेशाने चर्चा करायचो की एव्हरीबडी सेज व्हॉट कालमार्क्स सेज रिलीजन इज ओपियम ऑफ मासेस. पण त्याच्या अगोदरची क्रियाई काय, त्याच्या अगोदरच्या क्रियाईमध्ये कालमार्क्स काय म्हणतो, कालमार्क्स म्हणतो की रिलीजन इज अ साय ऑफ ऑपरेस्ड क्रिचर, हार्ट ऑफ हार्टलेस वर्ल्ड अँड सोल ऑफ सोललेस कंडिशन. हे कालमार्क्सने म्हटलं. आपण ती वाक्य वाचली कधी नाही, कारण आपल्याला कट्टर बनायचंय. मी कट्टर बाबासाहेब आंबेडकरवादी. कट्टर बाबासाहेब आंबेडकरवादी मला समजलं नाही विषय. जो बाबासाहेब आंबेडकरांना वाचतोय निरंतरपणे तो व्यक्ती कधी कट्टर होऊ शकत नाही, कारण त्याला मित्र जिंकायचा, त्याला सातत्याने आपली भूमिका समाजात मांडायची आहे. वेळ पण तर संघर्ष जरूर करायचा आहे, पण निगोसिएशन करायचं. आणि ते निगोसिएशन करताना म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक वेळेस तुम्ही जर त्यांची भूमिका बघितली, सभागृहात त्यांची भाषणं बघितली, तर ते फार अभ्यासूपणे विवेचन अशासाठी करतात की त्यांना विरोधी पक्षातल्या लोकांनी जिंकून घ्यायचं आपल्या सायंटिफिक मांडणीतून. आणि मला वाटतं आपल्यालाही तीच काम करण्याची आपली गरज आहे. आणि राहिली गोष्ट धर्मांतराची, तर मी असं काही समारंभ करून धर्मांतर केलेलं नाही. माझे जे बुद्ध धर्मामध्ये धर्मांतर झालेलं आहे ते वैचारिक धर्मांतर, आणि मला ती सोहळा करून करायची गरज वाटली नाही. याचं कारण असं की स्वतः बाबासाहेबांनी धर्मांतर करताना सांगितलेलं की दरेक माणसाला दीक्षा द्यावी, त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा कर्मकांड नको, आणि मी त्याला पूर्णपणे 100% पालन करणार व्यक्ती असं मला वाटतं. राहिली गोष्ट माझ्या बाबतीत, तर माझी बायको ख्रिश्चन, शी रोमन कॅथलिक आहे, ती तिच्या पद्धतीने चर्च न करते, मी तिला विरोध करत नाही. ती बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही वाचते माझ्याबरोबर बौद्ध विहारामध्ये पण येते, मी पण चर्चला जातो. तर मला बाबासाहेब आंबेडकर असं शिकवलं नाही की तू त्याच्यावरती टीका कर. मी ख्रिश्चन धर्मामधून किंवा मुस्लिम धर्मामधून काही चांगलं शिकू शकतो आणि ते कसं आत्मसात करू शकतो. परंतु हे सगळं करताना मनामध्ये ज्या गौतम बुद्धांचे बाबासाहेबांचे विचार आहेत ना, ते मी कधी कोणी बाहेर काढू शकत नाही, कारण ते आतमध्ये गेलेले. आणि ज्यावेळेस आपण समन्वय करतो, जर आपली भूमिका आपल्याला स्पष्ट असेल, जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाबासाहेब आंबेडकर कळलेले आहेत, गौतम बुद्ध कळलेले आहेत, तर मला वाटत नाही की मायेचा लाल तुम्हाला कन्वर्ट करू शकतो किंवा तुम्हाला पुन्हा हिंदुत्ववादी झोकाळामध्ये परत बांधू शकतो. तुमचे विचार क्लिअर असले पाहिजे, तुमची वैचारिक बैठक क्लिअर असली पाहिजे, आणि त्यासाठी सातत्याने बाबासाहेबांचं, गौतम बुद्धांचं बुद्ध आणि धम्मा हे पुस्तक आपण वाचत राहिलं पाहिजे. आणि फक्त वैयक्तिकरित्या नाही तर सार्वजनिकरित्या आपल्याला ते काम केलं पाहिजे. तर मला असा प्रश्न पडतो की ठीक आहे, आज या पुस्तकातल्या बऱ्याच लेखकांनी आपला एक सगळ्यात महत्वाची लढाई जी जिंकली ती अशी की ते बुद्धापर्यंत पोहोचले, हे खरंच कौतुकास्पद आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बरेच लोक असं म्हणतात की बाबासाहेबांनी घटना लिहिली, बाबासाहेबांनी बरेच लढे लढले, धर्मांतर करून बाबासाहेबांनी साध्य घातले.
मला असं वाटतंय, प्रामाणिकपणे असं वाटतं की या पुस्तकातील ज्या लेखकांची आत्मकथनं तुम्ही वाचली तर ती यशोगाथा आहे. बाबासाहेबांनी धर्मांतरण काय साध्य केलंय हे त्या पुस्तकामध्ये आहे आणि हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे मला असं वाटतं. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीला अधर्माकडे सधर्माकडे जायचंय, गौतम बुद्धांच्या मार्गाकडे जायचंय, त्यांना गौतम बुद्धांसारखा मार्गदर्शक देण्याचे काम धर्मांतर चळवळीने केलेलं आहे आणि त्याला कोणीही कमी लेखू शकत नाही. काही लोक असतात जे म्हणतात की बाबासाहेबांनी काय साध्य केले वगैरे वगैरे, अशा लोकांचा विचार करायला हरकत नाही. कारण काही लोक जे असतात ती झोपेचे सोडून घेतलेले असतात, त्यांना कोणी जागा करू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना आपण किती महत्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. राहिली गोष्ट मला असं वाटतं की इव्हन मी त्याच्यामध्ये इन्क्लूड होते की ज्या लोकांना गौतम बुद्ध कळलेले आहेत, बाबासाहेब कळलेले आहेत, जसं मॅडमनी बरोबर ऍप्टली म्हटलेलं आहे की बुद्धायन धम्मा हा तुमचा पाठ असला पाहिजे. परत तुम्ही आग्नेय आशिया देशामध्ये धर्मपाठ काढणार, तुम्ही तिकडे बुद्ध धम्मा हे करताय, आपला मागे एकच बुद्धायन धम्मा. तुम्ही त्याचं आज सार्वजनिकरित्या त्याचं अनुसरण करून त्याचं पब्लिकली तुम्ही एक दर्शनीय असा पर्याय दिला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की जी कर्मकांडामध्ये अडकलेली समाज आहे ती मानसिक शांतीसाठी हे सगळं करत असते बऱ्यापैकी. तर आपण किती नात्यामध्ये धर्माचं सगळ्यात मोठं बलस्थान जे आहे ते माणसाला आत्म शांती किंवा मानसिक शांती देत असतात. म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये सायकोलॉजिकल वेलबिंग म्हणतो. दुसरी गोष्ट धर्म जर धम्मासारखा असेल तर तो सोशल एन्डॉस्मोसिस साठी पण महत्वाचा असतो, ज्याला आपण सामाजिक अभिसरण म्हणतो. ह्या बलस्थानाला नाकारल्यामुळे सामाजिक चळवळीची किंवा प्रबोधना चळवळीची त्या सगळ्या चळवळी आल्या त्याचं फार मोठं नुकसान झालं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण ते लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात ज्या पद्धतीने धर्माला अनुसरलं आहे आपण त्याचा एक दर्शनीय पर्याय लोकांसमोर उभा केला पाहिजे, उत्तम प्रकारे त्याचं आचरण केलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की हा जो कर्मकांड अडकलेला समाज आहे त्या मानसिक शांतीसाठी एक पर्याय उपलब्ध होईल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात जे अडकलेले लोक आहेत ते बीचच्या रस्त्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना हा पर्याय खुला होईल. आणि तिसरं म्हणजे ज्यांना असं वाटतं की ते धर्मीय मग मी गौतम बुद्धाला का मानू, तर मला असं वाटतं तीही दरी कमी होत जाईल. कारण जर तुम्ही बुद्धांचा धम्मा वाचलं नाही तर गौतम बुद्ध जे म्हणतात तो धर्म नाही ते तुम्हाला कळणार. आणि त्यासाठी मला वाटतं हे तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही बुद्धांचा धम्मा वाचलं पाहिजे. आपण विहारात दर रविवारी जसं चर्चमध्ये ख्रिश्चन लोक जातात, आपण बुद्धांच्या धम्माचं जाहीर वाचन केलं पाहिजे, लोकांना त्यासाठी आमंत्रण दिलं पाहिजे आणि त्याचे विवेचनही केलं पाहिजे. मात्र हे सगळं करताना आपला अभिनवेश हा मी असं म्हणणार नाही समन्वय साधण्याचं, आपल्याला मित्र निर्माणाचा असला पाहिजे. ज्या लोकांना जे माहीत नाही ते आपण स्पष्ट करून सांगितलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला जे म्हणायचं आहे ते मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं मला भरपूर काही बोलायचं होतं कारण हा माझा आवडीचा विषय आहे. मला माझी म्हणजे ज्या पद्धतीने माझी जळणजळण झाली, ज्या पद्धतीने मी बाबासाहेबांच्या विचारांमध्ये कन्वर्ट झालो, धर्मांतर झालं, तेही मला सांगायचं, पण ते काहीतरी नंतर सांगेल. पण आजचा हा कार्यक्रम माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. मला ऍक्च्युली या कार्यक्रमात स्वतः म्हणून याला जास्त आवडलं असतं कारण ज्या पद्धतीचे विचार सगळ्यांनी मांडलेले आहेत ते फार क्वालिटेटिव्ह आहेत माझ्यासाठी आणि याच्यातून मी खूप काही शिकून जात आहे, एक शिकवण घेऊन जात आहे, ज्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही थिसिस झालेली आहे सर. वी हॅव डन द थिसिस, अँटीथिसिस ऑल्सो गोइंग ऑन, पण सिंथेसिस कधी होणार याची वाटणी बघतात. आणि मला असं वाटतं की समविचारी सगळ्या लोकांनी गौतम बुद्धांना जर आपला चष्मा काढून बघितलं तर गौतम बुद्धाचा चष्मा त्यांच्या डोळ्यावर घेऊन त्यांना त्यांचं आयुष्य अगदी स्वच्छपणे दिसेल असं मला प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतोय.